नमस्कार मित्रांनो, वेलकम टू द वाईब विथ हर्षदा। आजचा व्हिडिओ खास असणार आहे कारण का मी घेऊन येते माझा पहिला साडी हॉल। तर आज आपण पाहणार आहोत माझ्या टॉप 5 कलेक्शन मधल्या साड्या। तर आज मी खास तुमच्यासाठी माझ्या आवडत्या साड्या मी त्या कुठनं घेतल्या, काय रेंज आहे त्यांची आणि त्याचं फॅब्रिक काय आहे हे पूर्ण डिटेलमध्ये सांगणार आहे। तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला कोणती साडी आवडली। चला तर मग सुरुवात करूया आपल्या साडी हॉलला। तो ही आहे माझ्या कलेक्शनमधली फर्स्ट साडी, जी की मी आता रिसेंटली घेतली होती माझ्या दादाच्या लग्नासाठी। सो हिचं जर फॅब्रिक बोलाल तर पूर्ण प्रॉपर नेट आहे आणि लेव्हेंडर कलरमध्ये फुल एम्ब्रॉयडरी आणि डिझाईनने भरलेली आहे। साईड बाय साईड त्याला एम्ब्रॉयडरीला पूर्ण स्टोन वर्क आहे आणि आतमध्ये डिझाईनला सुद्धा स्टोन वर्क आहे। सो मी जेव्हा ही कॅरी केली तर मला ही वावरताना खूप कम्फर्टेबल वाटत होतं, कुठेही अवघडलेलं वाटत नव्हतं आणि खूप रिच फील देते ही साडी। सो ही आता सध्या तरी माझ्या टॉप लिस्टमध्ये आहे साड्यांच्या। ह्या साडीवरती असं कॉन्ट्रास्ट कलरचा ब्लाऊज नाही दिलेला, सेम आहे त्याच कलरचा ब्लाऊज आणि पूर्ण त्याला डिझाईन दिलेली आहे, म्हणजे फ्रंटला पूर्ण डिझाईन आहे आणि बॅक तर ॲज पर माझ्या चॉईसने मी शिवला आहे, पण घातल्यावरती खूप छान लुक येतो। मी इथे साईडला कुठेतरी एक फोटो पिन करेल की लुक पूर्ण तुम्हाला दिसेल आणि खूप छान कलर दिसतो हा। आता आपण साडीच्या प्राईजविषयी बोलूयात। तर मला ही साडी 2000ला पडली आणि मला वर्थ इट वाटते कारण का फॅब्रिक आणि त्याचं खूप छान आहे डिझाईन। सो आता नेक्स्ट बघूयात, माझ्या सेकंड चॉईसमध्ये येते ही क्रश टिश्यू साडी। सो हिचा कलर मस्टर्ड येलोमध्ये आणि ही पण मी माझ्या दादाच्या हळदीच्या फंक्शनसाठीच घेतली होती। नेसताना जो काही कम्फर्टेबल वाटते आणि वावरताना खूप छान असा फील येतो, कुठेही अवघडल्यासारखं वाटत नाही। आणि याच्या कलर कॉन्ट्रास्टला हा ब्लाऊज दिला आहे, हा प्रॉपर मेहंदी कलर आहे, कुठेही त्याला डिझाईन वगैरे नाही आहे, पण कलरला खूप असं मॅच करतो, जो खूप छान फील येतो। तर मी याचा पण फोटो मी पिन करेल आणि प्रॉपर असं एम्ब्रॉयडरीला वर्क दिलं आहे। साडीला मधून असं पूर्ण काही वर्क नाही आहे, फक्त अशी डिझाईन आहे आणि पण खूप छान आहे। सो ही सेकंड लिस्टमध्ये येते। तर आता आपण साडीच्या प्राईजविषयी बोलूयात। तर मला ही साडी 1800ला पडली आणि मला खूप वर्थ इट वाटते कारण का त्याचं फॅब्रिक खूप छान आहे आणि फील खूप रिच येतो। थर्ड बघूयात। सो ही आहे थर्ड वन साडी। हिचं फॅब्रिक आहे बनारसी ऑर्गान्झा सिल्क आणि ही पण स्पेशली मी माझ्या बहिणीच्या हळदीसाठी घेतलेली होती आणि प्रॉपर हळदीचा कलर आहे तिचा। आणि एम्ब्रॉयडरी बोलाल तर खूप अशी नाजूक आहे, पण त्यामध्ये स्टोन वर्क दिलेला आहे। पदर इतका मात्र खूप छान आहे, मला पदरामुळे खरं तर ही आवडलेली साडी आणि खूप स्टोन वर्क आहे। आणि हिचा ब्लाऊज खूप असं सिंपल दिलेला आहे आणि सेम येलो कलरचा आहे आणि डिझाईन माझ्या चॉईसने शिवलेली आहे। ह्या साडीच्या प्राईजविषयी बोललो तर ही साडी जरा हेवी रेंजमध्ये जाते। ही साडी मला 3500ला पडली आणि मला वर्थ इट वाटते कारण का ती हेवी असल्यामुळे आणि तिला स्टोन वर्क पण आहे। आता दुसरी बघूयात। सो माझ्या कलेक्शनमध्ये फोर्थ साडी, हिचं फॅब्रिक प्युअर ऑर्गान्झा आहे आणि हिच्या बॉर्डरला सुद्धा यांना स्टोन वर्क दिलेलं आहे आणि आतमधून पण ही अशी सिंपल आहे, पण घातल्यावरती खूप रिच फील येतो। काही ना ऑर्गान्झा म्हटल्यावरती असं वाटतं की नेसताना फुगते की काय किंवा आपल्याला वावरताना त्रास होईल की काय, पण असं नाही आहे। मी याचा फोटो पिन करते, तुम्ही बघा, खूप छान कॅरी करता आली मला। आणि याचा जो ब्लाऊज आहे सेम वाईन कलर दिला आहे आणि ॲज पर माझ्या चॉईसने तो डिझाईन केला आहे। तर आता आपण ऑर्गान्झा साडीच्या प्राईजविषयी बोलूयात। ही पण हेवी रेंजमध्ये येते कारण का ही प्युअर ऑर्गान्झा आहे, तर ही मला 3500ला पडली आणि ती वर्थ इट आहे कारण का प्युअर ऑर्गान्झा आहे आणि कुठेही फुगत नाही आणि घालताना खूप छान वाटते मला। सो आता आपली लास्ट टॉप 5 मधली साडी बघूयात, जी की खूप स्पेशल आहे। सो आपल्या टॉप 5 मधली ही शेवटची साडी, जी की पर्ल आणि पिंक कॉम्बिनेशनमध्ये आहे। सो हिच्या बॉर्डरला खूप असं आहे ना हेवी वर्क दिलेलं आहे आणि पल्लूला सुद्धा स्टोन वर्क दिलेलं आहे आणि आतमधून अशी काहीतरी प्रिंट आहे, त्याला खूप छान दिसते आणि इझी टू वेअर आहे। कॅरी करताना मला खूप छान रिच फील आला होता आणि मला ही साडी नेसल्यानंतर खूप छान कॉम्प्लिमेंट आले होते। आणि त्यानंतरचा याच्या कॉम्बिनेशनमध्ये पर्ल त्याच्यामध्ये कलर आहे, सो त्याच्या कॉन्ट्रास्टला पिंक कलरचा ब्लाऊज दिलेला आहे, तो पण छान वाटत होता। मी याच्यावरचा फोटोसुद्धा पिन करेल आणि याच्यावरती मी खूप छान असा न्यूड लुक केला होता, खूप छान वाटत होता। तर आता आपण साडीच्या प्राईजबद्दल बोलली तर ही खूप हायेस्ट प्राईजमध्ये साडी घेतलेली मी। ही 6500ची साडी आहे कारण की ही प्युअर बनारसी सिल्क आहे आणि त्याला खूप छान असं वर्क केलेलं आहे, सो तर ही पण वर्थ इट आहे। असं काय मी माझ्या फर्स्ट साडी हॉल तुमच्यासोबत शेअर केला आणि माझ्या टॉप 5 साड्या तुम्हाला दाखवल्या। आय होप सो की तुम्हाला आपला साडी हॉल आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा। जास्तीत जास्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मदत करा आणि आपल्या फॅमिली फ्रेंड्समध्ये पण शेअर करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला माझा आजचा लुक आणि तुम्हाला माझी कोणती साडी आवडली। परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग।